पुन्हा चर्चा सुरू झालेली आहे. काय सांगणार, कारण अजितदादा स्नेहभोजनाला जाऊन आलेले आहे. चांगली वाचवतोय, त्याचं उदाहरण आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते आहे. आपण पाहिलं की मुंबई महानगरपालिकेतले सहआयुक्त महेश पाटील त्यांना 1 महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे. त्यांनी कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला, त्यांच्यावर आरोप आहेत. त्यांनी अनेक जमिनी त्या कोरोना काळामध्ये विकत घेतल्यात. त्याच्यामध्ये अनेक IAS IPS अनेक नेते त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. मग त्याला अशा अधिकाऱ्याला तर बंडतर्फ करायला पाहिजे, पण त्याला 1 महिन्याचं मुंबई आयुक्तांनी निलंबित करणं म्हणजे सरकार आयुक्ताला पण त्या पद्धतीने सांगतात की हे लोक आपली आहेत, त्यांना वाचवा. 1 महिन्याचं नाही, त्याला बंडतर्फ करायला पाहिजे होतं त्या महेश पाटलांना, पण 1 महिन्यासाठी त्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचं काम केलं. म्हणजे अनेक घोटाळे जे आहेत, जे महाराष्ट्रामध्ये सरकारच्या माध्यमातून चाललेले आहेत, त्याचा हा एक प्रत्यय. मग पार्थ पवार असेल की आता मी महेश पाटलाचं मुंबई आयुक्त सहआयुक्ताचा जो मुद्दा मांडला त्या पद्धतीचं चित्र आपण पाहतो. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर वरिष्ठ मंत्री किंवा कॅबिनेट मंत्री सभागृहात उपस्थित नाहीत आज.